नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. बाल आनंद मेळाव्यात चिमुकल्यांना मिळाली उद्योजक होण्याची प्रेरणा. साकुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकुरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचा बाजार भरवत बाल आनंद मेळावा साजरा केला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक आर्थिक बाबीची जाण व्हावी, समाजाचे ज्ञान मिळावे, बिन भिंतीच्या शाळेतील ज्ञान प्राप्त व्हावे, व्यवहार कुशलता कळावी यासाठी जिल्हा परिषद शाळेने बालसप्ताह निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या बाजाराचे आयोजन केले होते. या आनंद मेळाव्यात सुकी भेळ, हिरवा भाजीपाला, पाणीपुरी तसेच स्वतःच्या घरी बनवलेले विविध खाद्यपदार्थ, वडापाव, समोसे, कच्ची दाबेली, पोहे, ढोकळा, पॅटीस आदींचे स्टॉल लावले होते. बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून मुलांना उद्योजक होण्याची प्रेरणा मिळाली. तसेच समाजात वावरण्याची जाणीव निर्माण होऊन मालाची खरेदी विक्री केल्याने गणितीय व्यवहाराचे ज्ञान प्राप्त होत असल्याचे पाहायला मिळाले. या वस्तूंची विक्री झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आनंद मेळाव्यात विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून या स्टॉलची मांडणी केली होती. विविध पदार्थांची खरेदी विक्री व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद यावेळी मुलांनी लुटला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच सदस्य, गावातील ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या बाजाराला भेट देऊन खाऊचा आनंद घेतला. आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. आज जिल्हा परिषद शाळा साकुरे या ठिकाणी आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले विविध कलागुण, त्यांनी बनवलेले रुचकर पदार्थ यांचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्यातून मुलांच्या व्यवहारात ज्ञान उपयोगात येणार आहे, त्यासाठी ह्या आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. आणि या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आनंद मेळावा साजरा केला आणि खरं तर यामुळं मुलांच्या आनंदामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भर पडतो. आणि त्यांनी वेगवेगळे पदार्थ आणून ते विक्री केली. त्यांना एक व्यावहारिक ज्ञान तर मिळालंच, त्याबरोबर आनंदही मिळाला आणि लहान मुलांबरोबर मोठ्यांनाही आनंद मिळाला. हा उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो आणि हा अशाच मोठ्या प्रमाणात साजरा होत राहो अशीच आपली प्रार्थना असेल.